वेळेत आपण आता पुढल्या बातमीकडे एक महत्त्वाची बातमी आहे। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड करण्यात आलेली आहे। 25 फेब्रुवारीला मुक्ताईनगरच्या कोथळी या गावामधल्या यात्रेदरम्यानचा हा प्रकार आहे। काही टवाळखोरांनी यात्रेतील पाळण्यामध्ये बसलेल्या मुलींची छेड काढण्यात आली। रक्षा खडसेंच्या तक्रारीनंतर 6 टवाळखोरांविरोधात गुन्हा दाखल झालाय। पॉक्सो अंतर्गत हा गुन्हा दाखल झालेला आहे। 7 आरोपींपैकी एकाला अटक करण्यात आलेली आहे अशी माहिती पोलिसांनी आता दिली आहे। केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची टवाळखोरांनी छेड काढल्याचा प्रकार समोर आलाय। मुक्ताईनगरच्या कोथळी या गावातील महाशिवरात्रीच्या यात्रेत छेड काढण्यात आली आहे। रक्षा खडसेंच्या मुलीसह अन्य मुलींचीही टवाळखोरांनी छेड काढल्याचं समोर आलंय। रक्षा खडसेंच्या मुलीसोबत सुरक्षा रक्षक असतानाही छेड काढण्यात आली। 28 फेब्रुवारीला सुरक्षा रक्षकांना दिलेल्या तक्रारीनुसार 353 अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। रक्षा खडसेंनी गुजरातवरून आल्यानंतर तक्रार दिली आहे आणि टवाळखोरांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। एकूण 7 आरोपींवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय, तर एक जण अटकेत आहे। अनिकेत भुई, पीयूष मोरे, सोहम कोळी, अनुज पाटील आणि किरण माळी आणि सचिन पालवे अशांनी त्या मुलींचा पाठलाग केलेला आहे आणि पाठलाग करून पाळण्यामध्ये बसलेले असताना त्यांना त्यातल्या एका मुलीला त्यांनी धक्का पण दिलेला आहे। हा प्रकार दाखल झालेला आहे आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ कॉल केलेला होता असं त्यातील एका पीडित मुलीचं म्हणणं आहे। त्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल केलेला आहे। विनयभंगाच्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे। पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या अनुषंगाने तपास सुरू आहे। एकनाथ खडसे, मंत्री रक्षा खडसेंसह संपूर्ण कुटुंबियांची बैठक पार पडली। दरम्यान मंत्री म्हणून नाही तर एक आई म्हणून न्याय मागत असल्याचं रक्षा खडसे म्हणाला। मंत्र्यांच्या मुली सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य लेकींचं काय, असा सवाल रक्षा खडसेंनी पोलिसांसमोर केलाय। दरवर्षी मी जास्त फराळ वाटेल, पण त्या दिवशी मला पाळणा कार्यक्रम होता, मी जाऊ शकले। ते पोरं त्या दिवशी तिथे चक्रा मारत होते। आता असा विषय झालेला आहे की बाबा ते अशा पद्धतीने म्हणजे इतकं वाढत चाललं तर कसं काय मुली सेफ राहायचं। म्हणजे आज ठीक आहे, आई म्हणूनच मी आज तक्रार करायला आली तरी वापरलं पाहिजे साहेब। म्हणजे अशा पद्धतीने इतकी दादागिरी आणि गाडलं तू कसं काय लावू शकतो। लोकांवर ऍक्शन झाले पाहिजे, त्यांना उचललं पाहिजे। निकाल तसं बोललोय नाही म्हणजे आपल्यासारख्या घरातल्या मुली जर सेफ नसते तर बाकी आता त्या यांचं माहित पडलं ह्याही मुली माझ्याकडे आल्या, ह्याही मुली तेच म्हणे की आम्ही जेव्हा शाळेत जातो तिथं हाच प्रकार घडतो। मग अशा मुलं जर शहरात फिरत राहिले तर कोण सेफ आहे उद्या।